20 मार्चला स्वामींचा प्रकट दिन आहे. म्हणून 28 फेब्रुवारीपासून 20 मार्चपर्यंत तुम्ही स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं 21 दिवसाचं पारायण करू शकतात. त्यासाठी ज्या दिवशी आपण पारायण करणार आहात त्या दिवशी तुम्ही उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे, रांगोळी काढायची आहे, नंतर स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे, पूजा मांडणी करायची, स्वामींच्या नावाचा एक माळ जप करायचा, नंतर तारक मंत्र म्हणावा आणि रोजच स्वामींची आरती करावी. हे ग्रंथ तुम्ही सकाळी अर्ध आणि संध्याकाळी अर्ध वाचलं तरी चालेल. त्याचे नियम: परअन्न खायचं नाहीये, मांसाहार मद्यपान करायचं नाहीये आणि ब्रह्मचर्याचं पालनही देखील करायचं आहे. तर ह्या 21 दिवसात तुम्ही घरात जे स्वयंपाक बनवणार आहेत तेच तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवलं तरी चालेल. 21 दिवसाचं पारायण तुमच्याकडून करणं शक्य नसेल तर तुम्ही 1, 3, 7 किंवा 11 दिवसाचं पारायण केलं तरी चालेल. 11 दिवसाचं स्वामी चरित्र पारायण कधी सुरू करायचं आणि कधीपर्यंत करायचं ते सांगणार आहे. 10 मार्चपासून तर 20 मार्चपर्यंत तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करू शकता. प्रत्येक दिवशी तुम्हाला 21 अध्यायाचं पठण करायचं आहे. 21 अध्यायाचं पठण म्हणजे एक पारायणाचं पुण्य प्राप्त होतं असं म्हटलं जातं. रोज तुम्ही स्वामींचा अभिषेक करायचा आहे, नंतर एक माळ स्वामींच्या नावाचा जप करायचा आहे आणि 11 वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे. आणि पारायण करण्याच्या आदल्या दिवशी खडी साखर आणि नारळ हे स्वामींच्या केंद्रात जाऊन अर्पण करायचं आहे आणि तेव्हा स्वामींना सांगायचं आहे की माझ्याकडून तुम्ही ही 11 दिवसाची सेवा निर्विघ्नपणे पार पाडून द्या. श्री स्वामी समर्थ. माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये एका ताईंनी कमेंट करून सांगितलं होतं की लिहिता वाचता येत नसेल तर आपण काय करू शकतो. तर आपण दिवसातून एक वेळा तरी त्यांच्या नावाचा जप नक्की करू शकतो. त्यासाठी सर्वात आधी ती माळा दोघी डोळ्यांना आणि कपाळाला लावायची आहे आणि नंतर अनामिका आणि अंगठाच्या बोटात धरून मधल्या बोटांनी त्या मण्यांना मागे ढकलायचं आणि उजव्या हाताचाच उपयोग करायचा आहे. ज्यावेळी तुम्ही 11 माळांचा जप करता त्यावेळी तुम्ही माळाला अशा पद्धतीने फिरवायची आहे आणि नंतर परत माळ करण्यास सुरुवात करायची आहे. आणि कधीही जपमाळ ही उघड्यावर ठेवायची नाही आहे. ती नेहमी गोमुखी किंवा जप पिशवीमध्येच ठेवून जप करणं उत्तम मानलं जातं, ज्यामुळे माळेची पवित्रता ही टिकून राहते. म्हणजेच जपमाळा ही जमिनीला आणि पोटाला लागत नाही. तसेच तुम्ही जप करताना धूप आणि दिवा लावायचा आहे आणि आसनावरच बसायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही जपमाळा करू शकता.